नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो टॉपिक आहे तर यामध्ये आपण मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज याबद्दल संपूर्ण आणि सखोल अशी माहिती बघणार आहोत. तर यामध्ये मूलभूत कर्तव्याची निर्मिती किंवा मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा सामील झाली, कोणत्या समितीनुसार सामील झाली, त्याचप्रमाणे कोणकोणती भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणती मूलभूत कर्तव्ये आहेत, बरोबर. त्याचप्रमाणे टीका कशा प्रकारे या मूलभूत कर्तव्यांवर केली जाते, त्याचे वैशिष्ट्य काय काय आहे, तर या संपूर्ण आणि माहितीबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर अधिक वेळ न घालवता आपला जो टॉपिक आहे तर तो सुरू करूया. सर्वप्रथम मूलभूत कर्तव्ये ही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केव्हा सामील झाली. ठीक आहे, आपण जसं की बघतो की जेव्हा भारताची राज्यघटना तयार झाली होती, केव्हा, ती म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949ला आपली भारतीय राज्यघटना जी आहे तर ती तयार झाली आणि त्याची अंमलबजावणी जी होती तर ती 26 जानेवारी 1950पासून करण्यात आली. ठीक आहे, तर ही आपल्या भारतीय राज्यघटनेबद्दलची माहिती आहे. ठीक आहे, तर यानुसार जर का आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP फक्त यांचाच समावेश त्यामध्ये होता. परंतु घटनाकारांना किंवा नंतर संसदेला असं वाटलं की त्यामध्ये मूलभूत कर्तव्य जी आहे तर ती देखील असायला हवी. यासाठी एक घटनादुरुस्ती जी आहे तर ती करण्यात आली होती. तर ती कोणती घटनादुरुस्ती होती, ती म्हणजेच 42वी घटनादुरुस्ती 1976ची. तर ही जी घटनादुरुस्ती आहे तर ही स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आणि या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तर तो करण्यात आला. त्याचप्रमाणे 11वा जे मूलभूत कर्तव्य होता तर ते 86वी घटनादुरुस्ती अधिनियम 2002ने समाविष्ट करण्यात आला होता. ठीक आहे, तर हे जे आपण प्रेरणा आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य असावे तर याची प्रेरणा जी आहे तर ती पूर्वीचे जे सोव्हिएत रशिया होते म्हणजे 1991 पूर्वी रशिया नसताना त्यांच्यामध्ये युनायटेड रशिया होता, ज्यामध्ये इतर भाग जे आहे तर तो देखील होता, जसं की तुर्कमेनिस्तान, तुर्किस्तान हे जे प्रदेश आहे तर ते रशियाचाच भाग होते एकेकाळी 1991 पूर्वी. तर त्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून आपण प्रेरणा घेतली आणि त्यानुसार आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा जो समावेश आहे तर तो करण्यात आला. तर स्वर्णसिंग समिती जी होती तर त्या समितीने भारतीय राज्यघटनेमध्ये 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करावा अशी शिफारस जी आहे तर ती केली. परंतु 42व्या घटनादुरुस्तीने किती 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तर तो करण्यात आला होता. ठीक आहे, तर आता या स्वर्णसिंग समितीने कोणकोणत्या गोष्टी होत्या त्या स्वीकारल्या नाहीत. ठीक आहे, न स्वीकारलेल्या शिफारशी ज्या होत्या म्हणजे स्वर्णसिंग समितीने त्या शिफारशी केल्या परंतु आपल्या भारतीय संसदेने त्या शिफारसी ज्या आहेत तर त्या मान्य केल्या नाही. तर अशाच प्रकारचे प्रश्न जे असतात तर ते नेहमी राज्यसभेमध्ये येत असतात. तर त्यानुसार कर्तव्याचे पालन करण्यास नकार देणे किंवा त्यानुसार काम न करणे यासाठी योग्य वाटेल तो दंड किंवा शिक्षा देण्याची जी तरतूद आहे तर ती संसदेने करावी अशी शिफारस जी होती तर ती स्वर्णसिंग समितीने केली होती. परंतु याची किंवा ही तरतूद जी आहे तर ही आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली नाही. ठीक आहे, त्याचप्रमाणे असा दंड किंवा शिक्षा ठरविणाऱ्या कोणत्याही कायद्याला त्यामुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते किंवा घटनेतील इतर तरतुदींशी ते विसंगत आहे या कारणांवरून न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही अशी तरतूद देखील त्यांनी केली होती. परंतु या ज्या दोन्ही तरतूद आहे, एक म्हणजे कर्तव्याचे पालन करणे किंवा त्यास नकार देणे किंवा त्यानुसार काम न करणे यासाठी योग्य वाटेल ती दंड किंवा शिक्षा ठोठवण्याचा अधिकार जो होता तर तो संसदेला देण्यात आला होता. त्यासाठी कायदा करावा आणि तो कायदा कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणार नाही अशी शिफारस जी होती तर ती स्वर्णसिंग समितीने केली होती. त्याचप्रमाणे कर देणे हे देखील नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे असे स्वर्णसिंग समितीने सांगितले होते. ठीक आहे, हे जे 2 पॉईंट आहे हे 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा पहिला आणि हा दुसरा. यावर बऱ्याचदा प्रश्न जी आहे तर ती विचारण्यात आली आहे. तर स्वर्णसिंग समिती
स्वर्णसिंग समितीबद्दलही नेहमी प्रश्न जी असतात तर ते विचारण्यात येत असतात. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, तुम्ही अनअकॅडमी या इंडियाच्या लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मला ओळखतच असाल. ठीक आहे, तर याच प्लॅटफॉर्मवर ज्या 2 नवीन बॅचेस आहेत ज्या 2021साठी सुरू झाल्या आहेत, त्या दोन्ही राज्यसेवा त्याचप्रमाणे जी आपली संयुक्त सेवा आहे, संयुक्त गट ब यासाठी म्हणजे आपली जी PSI STI ASO एक्झाम असते, तर याच्या प्रिलिम आणि मेन्स या दोन्हींचा अभ्यासक्रम एकत्र घेऊन 2 नवीन बॅचेस ज्या आहेत तर त्या सुरू करण्यात आल्या. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. ठीक आहे, तर हे जे सबस्क्रिप्शन आहे तर हे कशा प्रकारे घेतल्या जाते किंवा या दोन्ही बॅचमधून तुम्हाला काय काय मिळणार आहे तर ते आपण हळूहळू बघून घेऊ. तर सुरुवातीला बघू की या बॅचेसमधून तुम्हाला काय मिळणार. तर ते म्हणजे डेली लाईव्ह क्लासेस, म्हणजे कोणत्याही प्रकारचे कोणत्याही सब्जेक्टचे लाईव्ह क्लासेस जे आहे तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याचप्रमाणे यामध्ये लाईव्ह टेस्ट असतील आणि क्विजेस असतील. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा अभ्यासक्रम जसा तुमचा सुरू आहे तर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे तर ते देखील चेक करू शकता. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर या ॲप्लिकेशनवर किंवा अनअकॅडमीवर जे काही कोर्सेस आहे तर ते चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर्ड केलेले आहे. म्हणजे जसा आपला अभ्यासक्रम जो असतो राज्यसेवेचा किंवा आपला PSI STIचा, तर त्यानुसार हे जे सगळे कोर्सेस आहेत तर ते टाकण्यात येत असतात. ठीक आहे, आणि त्यांनाच जो विशेष भर असतो तर तो देण्यात येत असतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतात तर ते देखील घेण्यात येत असतात. बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही जे आहे तर ते सबस्क्रिप्शन घेऊन फक्त या 2च बॅच नाही तर इतर बॅचेससुद्धा बघू शकतात. त्याचबरोबर इतर जे लेक्चरर्स आहे किंवा एज्युकेटर्स आहे तर तुम्ही त्यांना देखील या ठिकाणी बघू शकाल. तर या ठिकाणी जर का तुम्हाला अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर तुम्ही MPSC सबस्क्रिप्शनवर जा. ठीक आहे, किंवा तुम्ही गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक केले तर तुम्हाला ही जी स्लाईड आहे तर ही स्लाईड त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 1 मंथ, 3 मंथ, 6, 12 आणि 14 मंथ अशा प्रकारे जो आपला कोर्सचा किंवा प्लसचा सबस्क्रिप्शनचा जो कालावधी आहे तर तो या ठिकाणी दिसणार आणि त्याची फीस देखील तुम्हाला इथे पुढे दिसूनच येते. जसं की 1 मंथसाठी 1260, 3 मंथसाठी 3150, 6 मंथसाठी 5040, 12 मंथसाठी 6300 आणि 24 मंथसाठी 7560. म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट तर कळालीच असेल की जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जेवढ्या मोठ्या कालावधीसाठी आपण घेऊ तेवढाच आपला फायदा होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघू शकता की 17% ऑफ, 33, 58 आणि 75%. जर का तुम्ही एका महिन्याचा जर का हिशोब केला तर त्यानुसार जर का तुम्ही 24 महिन्याचा घ्याल तर त्यामध्ये तुम्हाला 75% ऑफ जे आहे तर ते या ठिकाणी मिळणारच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी माझा जो रेफरल कोड आहे तो म्हणजे अनिकेत 72892, हा जर रेफरल कोड तुम्ही या ठिकाणी वापरला तर त्यामध्ये देखील तुम्हाला 10% पुन्हा डिस्काउंट मिळेल. बरोबर. तर याच्यासाठी तुम्ही हा जो रेफरल कोड आहे तर हा वापरण्यास विसरू नका. तो म्हणजे एकदा पुन्हा दाखवतो मी तुम्हाला, अनिकेत 72892. ठीक आहे, तर याद्वारे काय होईल की तुमचा जो सबस्क्रिप्शनमध्ये अजून 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे अजून तुम्हाला 750 रुपये जे आहे म्हणजे 756 रुपये तुम्हाला अजून कमी लागतील. ठीक आहे, तर हे सगळं झालं सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं. त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करा, त्याद्वारे तुम्ही सबस्क्रिप्शन जे आहे तर ते घेऊ शकाल. ठीक आहे, तर यामध्ये आपण बघितलं की लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस असतात, डेली रिपोर्ट आणि ॲनालिसिस असते. ठीक आहे, PDF लर्निंग जे काही मटेरियल्स आहे आपले तर ते PDFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळतात. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा डाऊट जो असतो तर तो डाऊट क्लिअरिंग सेशन किंवा लाईव्ह लेसनमध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, त्याचबरोबर इंटरॅक्शन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी होते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा लँग्वेजचा बॅरियर राहत नाही. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये प्रेफर करा तर त्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला लेसन्स जे आहे तर ते बघायला मिळतील. ठीक आहे, जसं की तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर सगळे मराठीचेच जे लेसन आहे तर ते तुम्हाला दिसतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे ॲप्लिकेशन आहे किंवा हे जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर हे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करेल.
ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही अशा प्रकारचे जे फ्री लाईव्ह क्लासेस जे आहेत, जे स्पेशल क्लासेस म्हणून ओळखले जातात, तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज, मोठ्या मोठ्या टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करता येतात. या टेस्ट सिरीज फ्रीमध्ये असतात. काही ज्या टेस्ट सिरीज आहेत तर ते तुम्हाला प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊन मिळू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे अनअकॅडमीचे ॲप्लिकेशन तर ते गुगल प्ले स्टोअरवरून किंवा ॲपल स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि जर का यामध्ये जर का आपण विचार केला की फीचर्सचा, तर एक म्हणजे स्टडी जी आहे तर ती आपल्या घरच्या घरून होते, म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपल्याला जाण्याची गरज जी आहे तर ती राहत नाही. आणि तुम्हाला जी आवश्यक वेळ असेल तर त्या वेळेला तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे लाईव्हमध्येच तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतात, तर ते देखील तुमचे कोणत्याही प्रकारचं डाऊट असल्यास तर तुम्ही कमेंट करून त्यांना विचारू शकतात लाईव्हमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर जे काही कोर्सेस आहे किंवा क्लासेस आहे तर ते वेल स्ट्रक्चर्ड असतात आणि यामध्ये EMI पेमेंटचा ऑप्शन देखील तुम्हाला आढळून येतो. आणि तुम्ही जर का विचार केला की 7,560 रुपये होते आणि यामधून तुम्ही 560 जे आहे तर ते अजून 756 जे आहे तर ते अजून कमी केले, तर ते तुम्हाला फक्त 6,800 रुपयांमध्ये सबस्क्रिप्शन जे आहे तर ते मिळणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर याला जर का आपण 24 मंथने जर का डिवाईड केलं किंवा जर का आपण एकाच दिवसाचा जर का खर्चाचा विचार केला तर ते ॲप्रॉक्सिमेटली 11 रुपये एवढा खर्च जो आहे तर तुम्हाला फक्त एका दिवसाचा 24 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये तुम्ही या ठिकाणी मोठ्यात मोठे आणि चांगल्यात चांगले जे क्लासेस आहे तर ते घेऊ शकता. या ठिकाणी चांगले एज्युकेटर्स देखील आहे, तर तुम्ही त्यांना बघून किंवा त्यांच्याकडून शिकून तुमची MPSCची जी एक्झाम आहे तर ती क्रॅक करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की राज्यसेवेसाठी एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली. यामध्ये प्रिलिम आणि मेन्स दोन्ही आहे. जी बॅच 10 जूनपासून सुरू होते आणि यामध्ये 1 इयरचा पूर्ण फाउंडेशन बॅच आहे. ठीक आहे. तर यामध्ये पॉलिटी, जिओग्राफी, एन्शियंट हिस्ट्री, इकॉनॉमिक्स म्हणजे सगळे काही जे सब्जेक्ट आहे जे प्रिलिम आणि मेन्स ओरिएंटेड असतात. ठीक आहे. तर हे सगळे सब्जेक्ट तुमचे इथे कवर होतील. आणि याच प्रकारची बॅच जी आहे तर ती PSI STI साठी देखील सुरू करण्यात आली, जिचं नाव आहे MPSC कंबाईंड कॉम्प्रिहेन्सिव्ह प्री मेन्स फाउंडेशन बॅच 2021. ही जी बॅच आहे तर ही 15 जूनपासून सुरू होते. यामध्ये देखील तुम्हाला जे वेगवेगळे एज्युकेटर्स आहेत तर ते दिसतील. ते उत्तम प्रकारे तुमचे मार्गदर्शन जे आहे तर ते करतील. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचे सगळे डाऊट्स जे आहेत तर ते या ठिकाणी क्लिअर होतील. ठीक आहे. तर यामुळे तुम्ही अनअकॅडमीचे सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. आणि माझा जो रेफरल कोड होता तो म्हणजे अनिकेत 72892. ठीक आहे. तर हे रेफरल कोड वापरा. याद्वारे तुम्हाला पुन्हा 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील मिळेल. धन्यवाद. यानंतर आपण बघूया की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे 11 मूलभूत कर्तव्य आहे तर त्याची सूची काय आहे. तर मूलभूत कर्तव्याचा समावेश जो आहे तर तो भाग 4A मध्ये करण्यात आला. आणि कलम क्रमांक 51A अंतर्गत काय करण्यात आलं की 11 मूलभूत कर्तव्यांची सूची जी आहे तर ती देण्यात आली. तर हेच आपण इथे बघणार आहोत. त्यापैकी पहिला म्हणजे घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. त्यानंतर दुसरा पॉईंट येतो स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे. तिसरा पॉईंट येतो भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकात्मता यांचे संरक्षण किंवा रक्षण करणे. चौथा येतो आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे. त्यानंतर पाचवा पॉईंट येतो धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता आणि बंधुता निर्माण करणे. त्याचबरोबर महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे. त्यानंतर सहावा जो पॉईंट येतो तो आहे आपला की आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जो आहे तर तो जतन करणे. सातवा पॉईंट येतो वने, सरोवरे, नद्या, त्याचप्रमाणे वन्यजीव जे आहे तर यांसारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व त्यात सुधारणा घडवून आणणे व सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी जी आहे तर ती बाळगणे. त्यानंतर आठवा पॉईंट आहे
किंवा 8वा जे मूलभूत कर्तव्य आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती व सुधारणावाद यांचा विकास करणे किंवा यांना विकसित करणे. त्याचबरोबर 9वा पॉईंट येतो की सार्वजनिक मालकीचे संरक्षण करणे किंवा रक्षण करणे व हिंसेचा त्याग करणे. 10वा पॉईंट आहे की व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. ठीक आहे. तर हे जे 10 सुरुवातीचे जे 10 मूलभूत कर्तव्य आहे तर ते 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आले. परंतु हे जे 11वे जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले? 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार. ठीक आहे. तर 11व्या जो मूलभूत कर्तव्य आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं की पित्याने अपत्यास किंवा पालकाने पाल्यास वयवर्षे 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी जी आहे तर ती उपलब्ध करून देणे. ठीक आहे. तर ही झाली सर्व मूलभूत कर्तव्यांबद्दलची जी सूची होती ती. त्यानंतर आपण बघूया की या मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे. तर यामधील जर का आपण विचार केला तर काही मूलभूत कर्तव्ये जी आहे तर ती नैतिक स्वरूपाची आहे आणि काही मूलभूत कर्तव्ये नागरी स्वरूपाची आहे. त्याचप्रमाणे यामध्ये म्हणजेच या मूलभूत कर्तव्यांमध्ये भारताची परंपरा, पुराणे, धर्म, प्रथा यांचा भाग असलेली मूल्ये आहेत. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये ही फक्त आपल्या भारतीय नागरिकांसाठी आहे, ते परदेशी नागरिकांना लागू होत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे हे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे यासाठी आपल्याला न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे त्याचे उल्लंघन झाल्यास आपल्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या अंमलबजावणीसाठी संसद जी आहे तर ती योग्य कायदे करू शकते. आता आपण बघूया की टीका कोणकोणत्या करण्यात आल्या. ठीक आहे. सर्वात प्रथम टीका म्हणजे याच्यामध्ये जी काही यादी देण्यात आली 11 मूलभूत कर्तव्यांची जी सूची देण्यात आली आहे तर ही सूची जी आहे तर ही परिपूर्ण अशी सूची नाही आहे. यातील काही कर्तव्ये जी आहे तर ती संदिग्ध, अस्पष्ट स्वरूपाची आहे व सामान्य माणसाच समजण्यास अवघड आहे. जसं की आपण इथे बघू शकतो की यामध्ये सांगण्यात आलं की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती, सुधारणावाद. तर अशा प्रकारचे जे शब्दांचा या ठिकाणी वापर करण्यात आला तर हे शब्द जे आहे तर ते सामान्य माणसाला कळत नाही लवकर. त्याचा अर्थ काय होतो हे कळत नाही, बरोबर ना. यासाठीच यावर टीका केली जाते. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्ये जी आहे तर ती न्यायालयाद्वारे अंमलात येत नाही, म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाही. तर त्यामुळेच टीकाकारांनी त्यांना नैतिक तत्त्वांची संहिता असे म्हटले आहे. त्याचबरोबर शेवटची जी टीका आहे तर ती अशी करण्यात येते की हे जे मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेच्या भाग 4ची पुरवणी म्हणून आपण बघू शकतो की भाग 4A म्हणून करण्यात आला. ठीक आहे. म्हणून केल्याने त्यांचे जे मूल्य व महत्त्व आहे तर ते कमी झाले आहे. तर यासाठी वेगळा भाग जो होता तर तो घटनाकारांनी किंवा संसदेने करायला पाहिजे होता, असे टीकाकारांची या ठिकाणी मत होते. ठीक आहे. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. या टेलिग्राम लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि हा जो रेफरल कोड आहे तर याद्वारे तुम्ही अनअकॅडमीच्या प्लससाठी सबस्क्रिप्शन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.